काय म्हणले? तुम्हाला जे विम्याबद्दल बोलायले माधवराव पाटलांनी सांगितले सण विचारा नाही कोणी सणचे कोण्या सालचा विमा राहिला म्हणून आणि किती जणांना भेटला त्याला विचारा ना तुम्हाला सांगायला ते विमान नाही विमा काही जणांना भेटला जे सर्वे करणार पोर होते काही घोटाळ्याच्या आमदार साहेबाच्या इथल्या सरकारी प्रशासनावर वचक राहिलेली नाही सेटलमेंट सगळं चालू आहे विमा भेटते विम्यावाले जे सर्वेला आहेत ना 4-500 घेतात अधिकाऱ्याला देतात ज्याचं नुकसान या सोयऱ्यात जास्त झालं याला भेटून झालं कमीवाले पैसे जास्त दिले त्याला भेटायला तिथं प्रश्न असा आहे आणि विकास कामाचे इथे जे कामं आहेत आज इथं 8 बंधारे चालू आहेत माननीय हेमंतभाऊ खासदार यांच्या निधीतून बाबूराव कदम यांच्या मेहनतीतून जे आणले 2.5 वर्षामध्ये भाजप शिंदे सरकारच्या काळामध्ये एवढा विकास झाला की म्हणजे आमचे वानखेडे साहेब 3 वेळेस आमदार 5 वेळेस खासदार त्याच्या काळानंतर या 2.5 वर्षात एवढा विकासाची गंगा आली कुणीही आणू शकलं नाही एकनाथ शिंदेशिवाय एवढा विकास झालेला आहे त्यांचा मुद्दा असा आहे की विमा वगैरे भेटला नाही कधी विधानसभेमध्ये माधवराव पाटील जळगावकरांनी विषय मांडला फक्त विषय मांडलाय विषय मांडला अजून भेटणे चालू आहे प्रत्येकाच्या पुरा करणं चालू आहे पूर्व चालू आहे प्रत्येक कुणाच्या खात्यावर पडत आहेत पैसे काय तुम्हाला विम्याचा जो विषय यांनी मांडला जो योग्य मांडला गेल्या वर्षीचा विमा जो होता काही शेतकऱ्यांना 40,000 मिळाला काही शेतकऱ्यांना शेजारी जो हेक्टरी होता त्यांना 2,000 मिळाला वानखेडे साहेबांनी काल 29 जुलैला माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन विमा तात्काळ उर्वरित शेतकऱ्यांना मिळावा तसेच जे काही अधिकारी हे आता आमचे सहकारी म्हटल्याप्रमाणे जे कोणी त्याच्यामध्ये दोषी होते किंवा युनायटेड कंपनी जे इन्शुरन्स कंपनी होती त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं निवेदन देऊन त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी त्यावर कृषी सचिवांना चौकशीचा अहवाल सादर करण्यासाठी सांगितलं सुद्धा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उर्वरित शेतकऱ्यांना माननीय खासदार सुभाष वानखेडे साहेब यांच्या त्या निवेदनामुळे किंवा मुख्यमंत्री साहेबांमुळे या उर्वरित शेतकऱ्यांना विम्याची रक्कम त्वरित मिळेल म्हणजे तुमचं म्हणणं आहे विमा हे सुभाष वानखेडेमुळे यांच्यामुळे मिळाला उर्वरित शेतकऱ्यांना बरोबर आहे नाही सध्या तरी सुभाष वानखेडे यांच्याकडे कुठलंही पद नाही पद नसताना सुद्धा त्यांनी माननीय मुख्यमंत्र्याची मुख्यमंत्री महायुतीचे आहेत आणि सुभाष वानखेडे महाविकास काम मतदारसंघातल्या शेतकऱ्याचा सुभाष वानखेडे यांचं शिंदे यांच्याशी काही कॉन्टॅक्ट आहे काही नाही कॉन्टॅक्ट नाही पण एक मतदार म्हणून जनतेचा सेवक म्हणून जाणं महत्वाचं आहे की नाही मुख्यमंत्री काय पक्षाचे बांधील त्यांचं असं म्हणणं आहे की सुभाष वानखेडे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यामुळे विमा मिळू शकतो तुम्हाला काय वाटतं या संदर्भात चर्चा साहेब केली असेल वरच्या लेवलचे आहेत मोठे नेते आहेत मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांना बोलू शकतात ते आमचे नेते आहेत आम्ही जरी त्यांच्यापासून दूर गेलो तरी काही प्रॉब्लेम नाही पण ते मोठ्या नेते आहेत कोण्याही लेवलला बोलू शकतात ते पण तालुक्यासाठी ते माणूस काहीही करू शकते तालुक्यासाठी वानखेडे साहेब चांगले माणसं होतं त्यांना चलन नाही तुम्हाला काय वाटतं सर नाही आता विकासात्मक धोरणातून झालं पाहिलं तर अवैध धंद्याचं इथं ऊत मातलेलं आहे आणि हे कमी करण्यासाठी सुभाष वानखेडे सारख्या माणसाची गरज इथं आहे आणि अजून एक गोष्ट मला प्रामुख्याने सांगायची आहे की तहसील असेल तुमचं पंचायत समिती असेल नगरपालिका इतर कुठल्याही प्रशासनावर आमच्या स्थानिक नेत्याची वचक राहिलेली नाही ती वचक वानखेडे साहेबांच्या काळात यांचा एक असा मुद्दा येतोय की स्थानिक लोकप्रतिनिधीमुळे असेल आणि प्रशासनामुळे असेल प्रशासनावर वचक राहील नसल्यामुळे अवैध धंदे असतील दारू असेल मटका असेल अजून दुसरं बरेच काही गोष्टी म्हणल्यात ह्या गोष्टी हदगावमध्ये सातत्यानं दिसून येतात या बाबतीमध्ये आपलं काय वाटतंय म्हणजे यामध्ये अयशस्वी कोण राहिले लोकप्रतिनिधी का प्रशासन का दोन्ही बी नाही प्रशासन पण प्रशासनाला जी हे आहे वचक राहिली मला काय वाटतंय प्रशासन हे लोकप्रतिनिधीवर चालेल ना लोकप्रतिनिधीनं जे कुठे मतदारसंघामध्ये काही चुकीच्या घटना घडत असतील तर प्रशासनाला आदेशित करणं हे काम लोकप्रतिनिधीचं प्रशासनावर वचक देण्यासाठी कुठेतरी लोकप्रतिनिधी कमी पडले 100% कमी पडले वचकच राहील नाही थोडंफार फरक आहे तुम्ही म्हणजे अवैध लोकप्रतिनिधी आणि प्रशासन माधवराव पाटील जळगावकरांची चांगल्या प्रकारे प्रशासनावर चांगली पकड आहे मग तरी पण अवैध धंदे का चालतात अवैध धंदे कुणाच चालत कुणाचीच नाहीत कुणाचीच नाही चालत चालू नाही नाही सध्या तरी नाही एक त्यांचं म्हणणं आहे की चालू नाहीत त्यासोबतच आपल्या हदगावमध्ये अवघे जवळपास 40 ते 50 दिवस राहिलेत प्रत्येकाला मी विचारणार आहे की आपल्या हदगावमध्ये नेमके कोणते विकास कामं राहिलेत आणि कोणते विकास कामं झाली पाहिजे काय वाटते कोणतं काम राहिले विकास कामे खूप राहिले आता इकडं करण्या विकास कधी संपत नसतो विकास हा कोणतं काम महत्वाचं आहे आता सध्या जसं काही जणांना म्हणलं किंवा
महामंडळाचा प्रश्न आहे आमचा. महामंडळचा हेमंत भाऊ खासदार यांच्या निधीतून महामंडळामध्ये 250 गाळ्याचा बांधकाम करणार आहेत. कारण की गोरगरिबाला शेटर टाकण्यासाठी इथलं जे मार्केट आहे, छोटं मार्केट होतं, विदर्भ इकडे जोडल्यामुळे मार्केट मोठं होणार आहे. तरी गोरगरिबाला 5,000 10,000 भाडं देऊ शकत नाहीत आणि डिपॉझिट देऊ शकत नाही. म्हणून इथं आपण कमी पैशामध्ये जास्तीत 3,000 रुपये आणि 50,000 रुपये डिपॉझिट या हिशोबाने बस स्टँडचं एक झालं पाहिजे. महत्वाची कामं महत्त्वाची कामं आमच्या हातगाव शहरामध्ये तुम्हाला सांगतो MIDC जर झाली, नियोजित जागा आहे, परंतु लोकप्रतिनिधींना याच्याशी काही घेणं देणं नाही. MIDCचा एक महत्वाचा तुमचा प्रश्न कोणता सर? बरोबरच आहे. MIDCची आवश्यकता आहे. MIDC लागते हो. MIDCची जरूरत आहे. जरुरी आहे. आणि आदगाव मतदारसंघातील बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी MIDC तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळं आमदार एक राजमुद्रा जर पाहत असतील तर त्यांनी MIDCचा कधी प्रश्न उचलणं गरजेचं आहे, हे देखील यावर दिसून येतं. त्यासोबत आपल्यासोबत काय वाटतं सर, अवघ्या 50 दिवसावर निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत, अनेकांना माजी आमदार म्हणजे आता भावी आमदार होण्याचे स्वप्न पडत आहेत. नेमकं 2024चा आमदार कोण असेल तुमच्या नजरेतून? पहिल्यांदा आजपर्यंतचा विषय म्हणजे मी जवळपास 2014 पासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहो आणि नंतर 2014 पासून शेतकरी संघटनेचा तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहतो. आतापर्यंत शेतकऱ्यासाठी कोणत्याही इथल्या नेत्यानं 1 रुपयाचं काम केलं नाही. दुसरी गोष्ट, आज हातगाव तालुक्यामध्ये SBI बँक एकच आहे. आज सकाळी 3 वाजतापासून महिला येतं थांबतात. 3 वाजतापासून लाज वाटाय पाहिजे या लोकांना. लाज किती लाज कोणत्या लोकांना? लोकप्रतिनिधीला इथलं जे कोण आहेत ते. तर मला सांगा, सकाळी 3 वाजतापासून हे लोक इथं गोरगरीब शेतकरी थांबतात. तर मला सांगा, इथं कमीत कमी 1,80,000 सभासद आहे SBI बँकेमध्ये. तर कर्मचारी इथं कमीत आम्ही वारंवार शेतकरी संघटनेच्या लोकांनी तक्रारी दिल्यात. पुन्हा शरद पवार साहेबाच्या आम्ही दिल्लीला आम्ही तिथं ईमेल केला होता, पण काही फरक पडला नाही. परंतु या अनुषंगाने माझं मत एकटंच आहे की बाबा शेतकरी संघटनेचे आम्ही एक जे पदावर आहोत, या लोकांनी फक्त शेतकऱ्याच्या समस्या दूर कराव्या, एवढंच माझी मागणी आहे. 2024ला कोणता उमेदवार प्रभावी ठरू शकेल? जे शेतकऱ्याचं काम करेल ते उमेदवार. कोण करायला शेतकऱ्याचं काम कोण करायला? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती दोघं जण आहेत. शेतकऱ्यासंदर्भामध्ये महाविकास आघाडीचे चांगले काम आहेत की महायुतीची? हा सगळ्याला एक प्रश्न विचारतो, फक्त उत्तर द्यायचं हो या नाही. महाविकास आघाडी किंवा महायुती, एका शब्दात उत्तर द्यायचं. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या ध्येय धोरणामध्ये चांगली आघाडी कोणती? चांगली आघाडी म्हणलं तर भारतीय जनता पार्टी. आता या 2000 म्हणजे भारतीय जनता पार्टी 14 पासून काम चालू आहे. शिंदेगड म्हणजे महायुती म्हणून महायुती शिंदेगड अजितदादा गट ही महायुती, आणि काँग्रेस उद्धव ठाकरे आणि ते उद्धव ठाकरे महाविकास आघाडी. एका महाविकास आघाडी महायुती शेतकऱ्यांचे सगळ्या प्रश्न विचारण्यासाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी. आता जो जारांगे पाटील देतील 288 ते आघाडी. जरांगे पाटलाची आघाडी आहे, म्हणजे तिसरी आघाडी होते. तिसरी आघाडी देखील चर्चेचा विषय ठरते, आणि जसं लोकसभेमध्ये झाली होती परिस्थिती, त्याच प्रकारे परिस्थिती होती. मग यस काय वाटतं मला? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी नागेश पाटील आष्टीकर ती खासदार झाली का? हो, त्याचे जे आदेश देतील त्याप्रमाणे काम करेल आम्ही, आणि तेच आमदार होतील. मग ते आता पुन्हा आमदार त्याने जे माणूस दिला तेच आमदार होणार या तालुक्याचा. मग कोण नेमकं तिकीट कोणाला दिलं? मग काय सांगा, त्याचा आम्ही प्रचार करणार. उमेदवार कोणी चर्चेमध्ये आहे का? कोणी असो ते आम्हाला मान्य राहील. काय वाटतं मला? जरांगे फॅक्टर. काय वाटतंय मामा तुम्हाला? जरांगे. महाविकास आघाडी का महायुती का जरांगे फॅक्टर किंवा अन्य वंचित असेल, MIM असेल, कोणतं? आम्हाला शिंदे सरकार, भाजप सरकार हे आमचं, आम्ही त्या पक्षाचे काम करतो, पदावर आहे, आणि जेवढं आम्ही काम करतो तेवढं कोणीच करू शकत नाही. ऐका हे शिंदे सरकारच्या फार जवळचे दिसतात. मागच एक मुद्दा निघाला होता, अजितदादांनी विधानसभेत काय म्हणले, कोणीतरी मंत्री निधी मागत होते, निधी नाही तर वावर विकू का, यावर आपलं काय मत आहे? नाही, ते शक्य नाही. ते आमच्या फसवणूक येत नाही. निधी नाही तर वाक्य तशा गोष्टीत आमच्या फसवणूक येत नाही. ते म्हणणार वरच्या लेवलला असतील ते तसे बोलू शकत नाहीत. क्लिप कसं आहे, एडिट करून काही पण होऊ शकते. आता आमचे म्हणजे संतोष बांगर
त्यांनी सुद्धा म्हणले नव्हते बाण पाहिजे का आण पाहिजे, त्याला एडिट करून मेसेज बनवला आणि संविधान बनवलं. संविधान हे करणार ते करणार, लोकांना भावनिक होऊन गोरगरिबाला वाटलं बुवा आपल्यावर काहीतरी अन्याय होईल म्हणून ते थोडं मेसेज चुकीचं केलं. बरं, शिंदे साहेबांची जी काही योजना असतात, बऱ्याच योजना येतात. लाडकी बहीण एक योजना आहे, शेतकऱ्याला पैसे आहेत दरवर्षी, लाडकी बहिणी योजना आहे. लाडक्या बहिणीमुळे आता प्रश्न माझा राहील, लाडक्या बहिणीमुळे महायुती पुन्हा सध्या देऊ शकेल हे प्रश्न विचारतो मी. प्रत्येकाने हो या नाही उत्तर द्यायचंय. लाडक्या बहिणीचा फायदा महायुतीला होईल का? 100% होते. 100% मला वाटतं का होईल म्हणून? होते 100% होते. अजिबात नाही. लाडकी बहीण अजिबात नाही म्हणून तुम्हाला काय वाटतं? लाडक्या बहिणीमुळे फायदा होईल? बहिणा हो, बहीण हो म्हणाल की लाडकी बहिणामुळे होऊ शकते. अरे बायको कोणाच ऐकणार? लाडकी बहीण हे चिवत्या मशीन आहे. लाडकी बहीण एक चिवत्या मशीन आहे. हा, हे रचलेलं षडयंत्र होय. येणारे 1,500 रुपये तुम्ही घेणार नाही. येणारे नाही कसं आहे, पैसे कसं आहे, शासनाच्या हिशोबानं जेवढं जमतं तेवढं गरिबांना, ज्यांना खरंच काही अर्थमंत्री अजितदादा पवार म्हणतात की निधी नाही तर मी वावर विकू का, म्हणजे परिस्थिती महाराष्ट्रावर फार बेकार आहे. तरी पण आता ते कसं आहे, ज्या माणसाने निर्णय घेतला त्यांच्याकडे काहीतरी असेल ना, तेव्हा त्यांनी निर्णय घेतला. ते कसं काय हवेत थोड्याच गोळ्या मारल्या त्यांनी. आणि फायदा आता मतदान लोक करतात न करतात हा प्रत्येक माणसाचा तुमच्या मनाचा प्रश्न आहे. हो, आता ते महिलांवर आहे. आता 3 सिलेंडर फुकट आहे, त्याच्यामध्ये आता काय एखाद्या परिवर्तन होऊ शकते, देऊ शकतात मतदान. काय वाटतं तुम्हाला? ती लाडकी बहीण योजना एक चॉकलेट आहे, लवकरच विरघळणार आहे. फायदा होऊ शकेल त्याचा. फायदा होईल? काहीच नाही, सगळा जुमला होय. आणि कोणाला आणखीन 1500 आले नाही, येतही नाही, तर काळजी करायचं काम नाही. तुमच्या घरच्या कागद काढली नाही? कागद काढले नाही आणि काहीच नाही, येतच नाही तर कागद काढून काढा पाहिजे. नाही, त्याचा नाही फायदा होणार. फायदा होईल? 100%. हे चुत्या बनवायची योजना आहे. हे चुत्या बनवायची योजना आहे. काही 1 रुपया सुद्धा भेटणार नाही कोणाला. आणि काही नाही, सगळे कागद काढून सगळ्या लोकांना बेजार करत आहे. लोकांच्या खिशातले पैसे आज कापून चालले. असं हो. बरं, हातगाव मध्ये एक कागद काढा, रोजच्या रोज फिरवायले, रोजच्या रोज बायाची फसवणूक आहे. तहसीलमध्ये 10 चक्रा मारायले. दुसरा एक प्रश्न घेऊ. काय झालं की महायुती आणि महाविकास आघाडी, महाविकास आघाडीमध्ये भले बगळे पक्ष झाले, महायुतीमध्ये भले बगळे पक्ष झाले आणि त्याच्यामध्ये उमेदवार प्रत्येक पक्षामध्ये 4-4, 5-5 झालेत. नेमकं महाविकास आघाडी आणि महायुती ह्या इथं टिकेल का हे आपण प्रश्न घेऊया आणि प्रत्येकानं हो या नाही. म्हणजे काय झालं की आता महाविकास आघाडीमध्ये बरेच पक्ष झाले, तर त्या तिन्ही पक्षाचे लोक 5-6 झालेत लोक उमेदवारी मागणारे. त्यामुळे फक्त माझा प्रश्न आहे की हातगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती म्हणजे फक्त 2च उमेदवार एकमेकांसमोर टिकतील का, किंवा फुटाफुटी होईल, काय होईल, टिकल की नाही? टिकल की नाही वाटतं मला? टिकल काय तुम्हाला? महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही पक्ष टिकताल काय? म्हणजे पक्ष तिकीट घेण्यासाठी म्हणजे समजदारपणा ठेवताल काय? महायुतीचा होणार काय वाटतं मला? महाविकास आघाडी टिकेल का? हो, टिकेल. म्हणजे होईल का? म्हणजे उद्धव ठाकरेचे माणसं तिकीट मागायला, काँग्रेसचे माणसं मागायला तर, आणि अजून दुसरे राष्ट्रवादीचे मी नाही, महाविकास आघाडी टिकेल. समज होईल म्हणा. महायुतीची जागा किती जरी इच्छुक असली तर ते वरच्या लेवलने समजदारपणा घेऊन प्रत्येक जागी एकच उमेदवार राहील असं त्यांचं आणि टिकणार. महायुती सर, बाबुराव कदम साहेब. हो, मग टिकेल का? दुसरे काय अजून तिकीट मागायला की तिकट साहेब, बाबुराव कदम साहेब टिकतीलच या वेळेला. बरं, ठीक. हा, टिकतीलच. हो, त्यांना अजून भाजपातून कोणी उमेदवार होईल काय? नाही, ते राठोड मागू द्या सर, बक्कळ लोक मागू द्या, ज्यात त्याला याला तिकीट मिळेल. याला तिकीट मिळेल. तुम्हाला काय वाटतंय? बाबुराव कदमला तिकीट दिलं पाहिजे. मग टिकेल का? हो, टिकेल. चांगलं. आम्ही तर ओबीसीचे नेते आहोत, कारण आमचं ओबीसी आम्ही झरंगे उभा केले की नाही, आम्ही बी ओबीसीचे आमचे आमदार उभा करणार आहोत. महाविकास आघाडी का महायुती? आता महाविकास आघाडी 3 पक्ष आहेत, तिन्ही पक्षात 3-3 उमेदवार आहेत, इकडे 3-3 उमेदवार आहेत, म्हणजे टिकू शकेल का? कालच्या खासदारकीच्या इलेक्शनमुळं आता काही सांगू शकत नाही. काय भविष्यात काय होईल, कोण कोणीकडे जाईल आणि कोण काय होईल, त्याच्यामुळं गॅरंटी तर काही नाही. परंतु जे आता जे म्हणले की बाबा जे आंबेडकर साहेबांनी जे सपोर्ट केला त्याच्यामुळं ओबीसी, त्याच्यामुळं खूप काही परिवर्तन होऊ शकते. आणि जे वंचितचं मतदान आणि ओबीसीचं मतदान एखाद्या वर्षी एका जागी येऊ शकते. ओबीसीचं आणि वंचितचं मतदान एकत्र राहिल्यानंतर सीटा लागू शकते. हो, काही सांगता येत नाही ना. आता काय होईल त्या नंतरचा विचार राहिला, परंतु बराच काही फरक पडणार, मागच्यासारखं काही होणार नाही. विद्यमान आमदार कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतात असे संकेत म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? भाजप का काँग्रेस? काँग्रेस. तो महाविकास आघाडीचा प्रश्न आहे, ते काय होऊ शकते काय सांगता येईल. बरोबर आहे त्याच्या म्हणणं. बरोबर, तुम्ही सांगा. आमदार काँग्रेस कुणाचं उभा राहतील? काँग्रेसकडून. मला वाटते भाजपकडून.
काँग्रेस महाविकास आघाडी त्याच्यासाठी चांगली राहील. महाविकास आघाडी. काँग्रेस काँग्रेस. धन्यवाद. त्यांचं घेऊ द्या. सध्या अवघ्या 50 दिवसावर निवडणुका जवळ आलेल्या आहेत. हदगाव विधानसभा मतदारसंघात कोणती कामं बाकी राहिली आणि कोणती कामं झाली पाहिजे वाटलं? सध्या तर महाराष्ट्रामध्ये विकासाच्या बाबतीवर तर राजकारण आहे. का तर आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत असल्यामुळे आज मराठा समाजामध्ये रोष निर्माण झालेला आहे. तर हदगाव हिमायतनगर मतदारसंघाची जर स्थिती जर बघली तर आमच्या मतदारसंघाचं दुर्भाग्याचं आहे की आमच्या मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांच्या माध्यमातून कारखाना तयार झाला होता. इथल्या बेरोजगाराचा प्रश्न आहे. MID सारखं कुठलंही साधन नाही, मेडिकल कॉलेज नाही, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला तालुका आज खूप मागासलेला आहे. मात्र इथले जे राजकीय लोक आहेत ते स्वतःची पोळी भाजून स्वतःचा फायदा बघतात. मात्र इथल्या सर्वसामान्य कुटुंबाला न्याय देण्याचं काम बेरोजगारी असेल, उद्योग व्यवसाय असतील, शिक्षण संस्था असतील, यामध्ये कोणी राजकीय दूरदृष्टी असलेला नेता या तालुक्यामध्ये झाला नाही. तर एक आता सर्वसामान्याचा नेता या तालुक्यातून गोरगरिबाचा जाण असलेला नेता येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला दिसेल एवढी अपेक्षा करतो. तुम्ही म्हणता बरेच प्रश्न आहेत. मला वाटते तुमच्या तालुक्यामधून विधानसभा मतदारसंघातून आणि लोकसभेमधून हदगावला गेल्या वेळेस खासदारी मिळाली होती. आता ह्यावेळेस हदगावचे खासदार आहे, तर केंद्रीय मंत्रिपदापर्यंत तुमचा हदगाव गेलेला आहे, तरी विकास का नाही? कारण आमचे जे तिथं जातात ज्या स्पीकरपाशी ते शब्द मानायला लागतात, तालुक्याचे प्रश्न असतील. आज स्टेट बँकेमध्ये KYCसाठी गोरगिरबाच्या सकाळी रात्री 3 वाजता येऊपासून KYC होत नाही तिथली. हा प्रश्न केंद्राचा आहे. इथल्या खासदारांनी आवाज मांडण्यासाठी आपण पाठवलेला आहे. ते इथल्या जनसामान्याचे आवाज बुलंद करण्यासाठी त्यांनी वेळ मागून या लोकसभेमध्ये आपला आवाज मांडावा आणि इथल्या जे समस्या आहेत त्याला न्याय देण्याचं काम करावे. आणि आपण जो बघत आहोत मागच्या 5 वर्षामध्ये जे स्थानिकचे आमदार आहेत माधवराव पाटील जवळकर, त्यांनी कुठलाही लक्षवेधी लावला नाही तालुक्यातल्या जनतेसाठी. पुन्हा आमदार होतील कधी? ते जनता ठरवणारच आहे. येणाऱ्या तुम्हाला काय वाटतं जनतेचं बघू आपण? मला असं वाटतं की राजकारणामध्ये कोणाचा भरोसा नाही. काल अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेले, उद्या माधवराव पाटील जाऊ शकतात, हे आम्ही सुद्धा सांगू शकत नाही. यांचा देखील संशय आहे की ते देखील जाऊ शकतात. यासोबतच आपण आजचा डिबेट अतिशय चांगल्या प्रकारचा झालेला आहे. कॅमेरामॅन महेश मिसेसह प्राध्यापक गणेश शिंदे, राजमुद्रा न्यूज, नांदेड.